नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजने. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार. भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची दाट शक्यता. फडणवीसांचा दिल्ली दौरा हा मराठा आरक्षणासाठी नसून आमदारांची अपात्रता रोखण्यासाठी. खासदार संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार सरोज आहिरे यांचे विधानभवनात एकदिवसीय आंदोलन. नीलम गोरे यांनी घेतली आहिरेंची भेट. महायुतीच्या सर्व आमदार खासदारांची उद्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होणार महत्त्वाची बैठक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत हायकमांडची भेट घेणार. राज्यात निर्माण झालेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्याची शक्यता. मराठा आरक्षण देणं केंद्र सरकारच्या हातात, परंतु नरेंद्र मोदी मराठा आरक्षण देण्याऐवजी प्रचारातच व्यस्त. संजय राऊतांची टीका. 50% आरक्षणासाठी घटनादुरुस्ती महत्त्वाची. आमदार रोहित पवार यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया. कायमस्वरूपी टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. बीडमधील जाळपोळ प्रकरणी 101 जणांवर कारवाई. अनेक आरोपी हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्याची पोलिसांची माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या लाक्षणिक उपोषणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. त्याचविषयी बोलण्यासाठी आता आपण इथल्या आंदोलनकर्त्यांना बोलणार आहोत. 9 दिवस झालं जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे मागण्यांकरता मराठा समाजाला 50% आरक्षण देण्यात यावं. या संदर्भात जे आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला शिवाजीनगर भागातील सर्वपक्षीय जे कार्यकर्ते आहेत, सामान्य नागरिक आहेत, मराठा बांधव आहेत, त्यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या वतीने आमचे जे बंधू आहेत, 4 बंधू बाळासाहेब दाढले, राहुल शेठ झाले, असे 14 जणांनी मिळून आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी ठेवलं आहे. त्याकरता जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण शिवाजीनगर मतदारसंघातून या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे. सर, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 9 दिवस होत आहेत आज, तरी सरकार आता कुठंतरी त्यांना सांगतं आहे की संयमाने घ्या, आम्हाला आरक्षण द्यायचंच आहे. राज्य सरकार हे चालढकलपणा करत आहे. त्यांनी लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेऊन मराठा बांधवांना न्याय द्यावा यासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवाजीनगर भागातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देत आहोत. कुठंतरी आंदोलन जे आहे ते हिंसक स्वरूपामध्ये सुद्धा गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जी कोकणी आमदारांची घळ झालेली आहे त्यांच्यावरती 307चे गुन्हे दाखल करण्यात येतील. नाही, मला असं वाटतं की आता कुठल्याही पद्धतीने हिंसक आंदोलन होणार नाही अशीच अपेक्षा आहे. आणि जो मराठा समाजाला न्याय इतक्या वर्ष प्रलंबित आहे, मला पूर्ण विश्वास आहे की तो आता येणाऱ्या नजीकच्या काळात नक्की मिळेल. सर, कालच सर्वपक्षीय जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, तर आणखीही त्यावरती काही निर्णय झालेला नाही. मला एवढं नक्की सांगावंसं वाटतं की सरकारने किंवा सर्व पक्षांनी ह्याची खूप गांभीर्याने दखल घेतली आणि सर्व पातळीवरती प्रयत्न चाललेले आहेत की हे आरक्षण मिळावं, टिकेल असं आरक्षण मिळावं. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण नक्की मिळेल. सर, तुम्ही काय आवाहन कराल मराठा समाजाला एकंदरीत आहे? मी जे आंदोलक हिंसक स्वरूपात गेले.
मी मराठा महासंघ शहराध्यक्ष या नात्याने असं आवाहन करतो मराठा समाजाला, जे आपलं लाक्षणिक उपोषण ज्या पद्धतीने चालू आहे ते योग्य आहे. रोज पुण्यात आधी 4 ठिकाणी पुण्यामध्ये शहरामध्ये उपोषणं होत होती. आज 13 ठिकाणी उपोषणं ही चालू आहेत आणि हे सगळं शांततेच्या पद्धतीने चालू आहे. आणि तुम्ही जे मगाशी म्हणलात खूप मराठा समाज आक्रमक व्हायला लागला आहे, तर हे चुकीचं आहे. मराठा समाज आक्रमक झालेला नाही आहे. जे आत्तापर्यंत जाळपोळ झालेली आहे, रस्ते अडवलेत, टायर पेटवलेत, ट्रॅफिक जॅम केली, आमदारांची गरज आली, ते मराठा बांधवांनी केलेलं नाही आहे. हा सरकारचाच डावपेच आहे. असं झाल्यानंतर गुन्हे दाखल होतील, मराठा समाजाचा कुठंतरी आवाज दाबला जाईल, हा यामागचा हेतू आहे. मराठा समाजाने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कधीही केलेलं नाही. आक्रमक मराठा हा समाज कधीही झालेला नाही. रस्त्यावर जरूर उतरला आहे, पण सरकारी वस्तूंची तोडफोड कधी केलेली नाही. कुठलीही हानी हे मराठा समाजाने केलेलं नाही आहे. मराठा समाज हा अत्यंत शांततापूर्वक रीतीनेच चाललेला आहे आणि तो तसाच जाणार आहे. आणि ह्याच मार्गाने आम्ही जरूर आरक्षण मिळू. सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की सर्व पक्षही एकच आहेत, कोणालाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. ह्या विषयावरती मनोज जरांगे पाटील जेव्हा पहिल्यांदा उपोषणाला बसले तेव्हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांना तिथे जाऊन भेटले. तेव्हाही तेच म्हटले होते आणि परवा त्यांनी एक पत्र लिहिलं, त्याआधी त्यांनी तेच नमूद केले की आरक्षण हे कुठल्याच राजकीय पक्षाला त्यांना द्यायचं नाही. जे चाललं आहे हे फसवाफसवीचं राजकारण चाललं आहे. केवळ राजकारणासाठी, त्यांच्या मतांसाठी, समाजाच्या मतासाठी हे चालू आहे. मराठा समाज कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारे हिंसक आंदोलन केलं नाही. मागे आपण पाहिलं की लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले, त्याच्यातही कुठं हिंसेचा एकही प्रकार कुठं घडला नाही, आत्ताही घडला नाही. आत्ता हे आंदोलन शमवण्यासाठी, हे दाबण्यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती इतर काही कुठली कारवाई करता येत नाही, तर मग हे कुठंतरी हिंसक काहीतरी त्याला वळण देऊन आंदोलन भरकटून मग त्याच्यावरती दबावतंत्र वापरण्याचा हा प्रयत्न आहे. पण हे सर्व पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यांना जर का द्यायचं असेल तर मग तुम्हाला अडवतं आहे कोण? तुम्ही सगळेच एकत्र आहात, सर्व पक्ष एकत्र आहात, मग तुम्हाला अडवतं आहे कोण? तुम्ही कायदेशीररित्या टिकावं, तांत्रिकदृष्ट्या टिकावं, असे सगळे त्याच्यातनं एक नुसत्या पळवाट आहेत. द्यायचं असतं तर त्यांनी केव्हाच त्यातनं एक निर्णय केला असता, केंद्र शासनाकडं हा प्रस्ताव मांडला असता आणि तिथून हा मंजूर करून राष्ट्रपतींकडनं त्याच्यावरनं मंजुरी घेऊन ते करू शकले असते. हे करायचं असेल तर त्याला एक राजकीय इच्छाशक्ती लागते. ती आत्ताच्या कुठल्याही राजकीय नेत्याकडे, सरकारकडे दिसत नाही आहे. हे यातनं स्पष्ट होतं. सर, कुठंतरी ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यासाठी कुठंतरी ओबीसी संघटनांकडून सुद्धा विरोध करण्यात येतो. नाही, काय होतं की ओबीसींना भडकवण्याचं काम काही जण करत आहेत. जसं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की ह्या राज्यामध्ये की काही जणांना भडकवण्यात येतं की 5 कोटी जर ओबीसीमध्ये जर हा समाज आला तर ओबीसींवरती अन्याय होईल. परंतु कित्येक मराठ्यांकडे आत्ता कुणबी सर्टिफिकेट आहे, परंतु मनोज जरांगे पाटलांनी एक मागणी केलेली की सरसकट जो मराठा आहे त्याला कुणबी हे प्रमाणपत्र मिळावं आणि देतं. तर भडकवण्याचं काम कृपया कोणी करू नये. त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, कारण की ह्यातला बहुतांशी महाराष्ट्रातला मराठा हा पूर्वी शेती कसत होता. त्यामुळे आणि त्याची 1921ची कोर्टाची नोंद सापडली, कोर्टात एक जजमेंट सापडले ज्याच्यामध्ये हे जो शेती कसत होता तो कुणबी होता. त्यामुळे त्या आधारावरती सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त वाटते आणि ती सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी. यासाठी आज समाज बांधव सगळेजण एकत्र झालेले आहेत. सरकारचं आज एक शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट करणार, काही सकारात्मक निर्णय होईल असं वाटतं? सरकारचं आज जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटलांना भेटायला जाणार आहे. कारण 2 दिवस आरक्षण मिळण्यासाठी कॅबिनेट बैठक घ्या किंवा सरकारचे आमदार घ्या किंवा सर्वपक्षीय आमदार घ्या, ही बैठक एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेली होती. तर ह्या ठरावामध्ये जे ठराव पास झालेला आहे तो ठराव आज जरांगे पाटलांच्या इथे घेऊन जाणार आहेत आणि त्या ठरावावर त्यांना सकारात्मक प्रतिसाद व्हावा यासाठीच ते आज जाणार आहेत. पण आमची इच्छा आहे की आरक्षण व्हावं आणि आरक्षण होऊनच सकारात्मक व्हावी ही आमची सगळ्या मराठी बांधवांची घ्या किंवा इथे जे आत्ता जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत त्या सर्व बांधवांची हीच इच्छा आहे. सर, सामाजिक सलोखा टिकला गेला पाहिजे यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? नाही, जरांगे पाटलांनी स्वतः देखील सांगितलं आहे की जाळपोळ किंवा बाकीचं हिंसाचार न करता आपल्याला शांतपणे आंदोलन, जे पूर्वी मराठ्यांनी एवढे मोठे लाखाचे मोर्चे काढले, अतिशय मूक मोर्चे आणि शांतपणे काढले. सामाजिक सलोखा जो आहे की आम्ही कोणाचं हक्काचं आरक्षण जे आमचं तेच मागतो, दुसऱ्याच्या खिशातलं कोणाचं मागत नाही आहे. आता जे परवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कुणबीच्या नोंदी लगेच आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी आता परवा माझ्यामध्ये एक मिटिंग घेतली होती त्या ऑनलाईन त्या तहसीलदार आणि कलेक्टर लोकांची.
तर आता पुणे शहरातच आपले जे देशमुख साहेब कलेक्टर त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा माझ्याजवळ जवळजवळ 1-1.5 वर्षामध्ये 14,000 अर्ज आले. त्यातले जवळजवळ म्हणजे 13,500 लोकांना ऑलरेडी मी कुणबी OBC दाखला दिलेला आहे. 500 लोकांचा इथे कागदपत्र काही कमी आहेत, त्यांचं ते आम्ही हे पडताळणी चालू आहे. तर सामाजिक सलोखा म्हणजे बघा ना, पूर्वीपासून कुणबी समाजाला OBC आरक्षण मिळते, तेव्हा आम्ही तर काय असा सलोखा बिघडत नाही आहे. फक्त आता आमची जी मागणी आहे की बाबा सरसहित मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मग ते OBCतून द्यायचं का कुठल्या ह्यातून द्यायचं ते सरकारने ठरवावं. आपण बघतोय की गेल्या अनेक वर्ष इम्पिरियल डाटाचा जो विषय आहे, ज्यावेळी शिंदेसाहेब 1 वर्ष होत आला, 1 वर्ष होऊन गेलं मुख्यमंत्री होऊन, 1 वर्षापूर्वी जर सुरुवात केली असती, इम्पिरियल डाटा किंवा जनगणना करून घेतली असती ज्याचं निह, तर आत्तापर्यंत सगळा निकाल लागला असता आणि कोर्टात ते टिकलं असतं. पण हे काय सरकारला काही करायचं नाही आहे. हे फक्त घोंगडं भिजत ठेवायचं, तरुणांची माती भडकवायची, तरुणांनी हेच जाळपोळ करावीत आणि लोकांचं जे सरकार जे काही वाईट कृत्य करते त्याचं ते झाकायचं असतं, त्यासाठी दुसरीकडे लोकांचं मन डायव्हर्ट करायचं, हा सगळा त्यांचा प्रस्ताव असतो. आपण या ठिकाणी बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जो आहे तो महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो आहे. त्यातून शिवाजीनगरमध्ये सुद्धा 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण हे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलनं होत असतानाच महाडमध्ये कॅन्डल मार्च काढून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत असून महाड शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी जो काय निर्णय घेतला त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा हा कॅन्डल आम्ही मोर्चा काढत आहोत. हा मोर्चा काढत असताना आमचं एकच मागणं आहे की आम्हाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे. ज्या माणसाने 2 वेळा उपोषण केलं तरी सरकारला जाग येत नाही, या जागेचं उत्तर म्हणून आम्ही आज महाडमधून दुसरा हा कॅन्डल मोर्चा काढत आहोत. तरी आम्ही कुठल्याही पद्धतीने आम्ही सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने येणार आणि आम्ही दाखवून देणार की मराठा समाज हा किती सक्षम आहे आणि किती बुद्धिमत्ता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं असून आज सरकारच्या वतीनं शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून जरांगे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत. मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्यासह काही कायदेतज्ञांचा या शिष्टमंडळात समावेश असून शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जाणार आहे. या शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा बांधवांनी आज निगडी येथील तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. आकुर्डीपासून निगडी येथील तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधवांनी सहभाग घेतलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आकुर्डी, खंडोबा माळ ते निगडी तहसीलदार कार्यालय अशा प्रकारचा भव्य मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने संपन्न झाला. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी दलित समाजाचे लोक असतील, SC STतले लोक असतील, OBCतले लोक असतील, ख्रिश्चन समाजाचे लोक असतील यांनी देखील उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा व्यक्त केला. त्याबद्दल त्या समाजाचे धन्यवाद. खरं तर मनोज जरांगे पाटील आज 9 दिवसापासून अन्न पाणी त्याग करून आंदोलन करतायत. त्यांची तब्येत ढासळलेली आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागू नये आणि सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे त्यांच्या आंदोलनाकडे पाहावं. जो काल सर्वपक्षीय प्रस्ताव केलाय तो त्यांनी नाकारलाय. त्याचा पुनर्विचार सरकारने करावा आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करावी. बीडमध्ये जे काही हिंसाचार घडला, चुकीचं काम घडलं, त्याला मराठा समाज समर्थन करत नाही. मात्र त्यामागे काही षडयंत्र आहे का, कुणी दुसऱ्याच लोकांनी घुसून काय केलंय का, या संदर्भात निश्चित शासनाने पडताळणी करावी.
मात्र निरापराध मराठा समाजाच्या युवकांवरती खूप गंभीर गुन्हे ते दाखल करतायत. त्या विभागात संचारबंदी त्यांनी त्या ठिकाणी बंद केलेली आहे. उपोषण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते उचलून घेऊन जात आहेत. या सगळे प्रकार सरकारने थांबवावेत अशा प्रकारचा आमचा इशारा आहे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात आज शासनाचा प्रस्ताव त्यांच्याकडे जाणार आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील पुढची काय दिशा देतात, काय संदेश देतात, काय आदेश देतात, त्यावर पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाची दिशा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्याचं पालन सकल मराठा समाज या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी उतरावेत असं तुम्ही म्हणलात, काय सांगाल? नाही, खरं तर पिंपरी चिंचवड शहरामधील खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमदार महेशदादा लांडगे असतील, आमदार अश्विनीताई जगताप असतील, आमदार अण्णा बनसोडे असतील किंवा उमा खापरे आमदार असतील किंवा शिरूरचे आमदार अमोल कोल्हे असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील, हे आमच्या शहराच्या संमतीत असणारे खासदार आमदार आहेत. आणि त्यापैकी बहुतांश लोकप्रतिनिधींनी यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते तोंड तोडून घरात बसलेले आहेत. ते झोपेचं सोंग घेत आहेत, झोपलेले नाही, झोपेचं सोंग घेत आहेत. खरं तर त्यांनी यावरती प्रतिक्रिया द्यायला हवी. आमचा आग्रह आहे की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडे, म्हणजे आप्पांनी मुख्यमंत्र्यांकडे, दादांनी देवेंद्र फडणवीसांकडे, अण्णांनी अजितदादांकडे आणि कोल्हेंनी शरद पवारांकडे, या सगळ्या नेत्यांकडे आग्रह धरून आमच्या मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करा, अन्यथा समाज आम्हाला रस्त्यावर फिरू देत नाही, अन्यथा आम्ही तुमच्या पक्षाशी संबंध तोडू, इतकी टोकाची भूमिका त्यांनी समाजासाठी घ्यायला पाहिजे. मात्र ते घेत नाही. त्यांना त्यांची आमदारकी आणि खासदारकी प्रिय समाजापेक्षा वाटते. मात्र या समाजांनी त्यांना खासदार आमदार केले. समाजाचं ऋण फेडण्याची याची त्यांना संधी आहे. त्यांनी राजीनामा द्यायचा का नाही तो त्यांचा भाग आहे. मात्र समाजाला आपल्या नेत्यांकडनं, या सरकारकडनं न्याय देऊन त्यांनी आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यावं, अशाही प्रकारची विनंती आमची त्यांना आहे. या पुढच्या काळात जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाहीत तोपर्यंत या शहरामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचा कुठलाही कार्यक्रम या शहरात होणार नाही. जर कुणी तसा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला तर तो कार्यक्रम मराठा समाज उधळून लावल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. राज्यातील अनेक भागात मराठा आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं असून याचा फटका परिवहन सेवेला बसताना पाहायला मिळतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आज सलग 5व्या दिवशी पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आल्या. पुण्यातून मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूरकडे जाणाऱ्या तब्बल 750 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यामुळे राज्य परिवहन महामंडळाला 4 दिवसात तब्बल $2.25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उत्सवाच्या काळात मंडळातील कार्यकर्त्यांवर घातलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळानं आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी निर्बंधपणे आणि जल्लोषामध्ये हा सण साजरा करा. मग गोकुळाष्टमी झाली, दहीहंडी झाली, मोहरम झाला आणि ह्याच्यामध्ये आज मागच्या आठवड्यामध्ये पोलिसांनी सर्व गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना नोटिसं द्यायला सुरुवात केली. आणि नोटिसं देताना ज्या वेळेला जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर म्हणत असतील तुम्ही निर्बंधपणे आणि जल्लोषामध्ये जर तुम्ही उत्सव साजरा करा आणि मग गुन्हे का दाखल करताय आणि हिंदूंवर गुन्हे दाखल करण्याचा यांना कोणी अधिकार दिला? जे हिंदू म्हणणारे, हिंदूंचं सरकार असणारे आज त्याच कार्यकर्त्यांवर आज जे गुन्हे दाखल होतात ही चूक आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी ही चूक जी पोलीस खातं आज गुन्हा दाखल करतात त्यांना मागं घ्यायला लावावी अशी आमची या सर्व शिष्टमंडळाची विनंती होती. आणि ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली त्याची तक्रार आम्ही आयुक्त साहेबांकडे केली. विषय असा होता की कार्यकर्त्यांना घेऊन त्यांना अपमानास्पद वागणूक पोलीस स्टेशन चौकीमध्ये दिली. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्ही बोललो सरांशी. एक सुभाषा पोलीस चौकीचे कुतवल म्हणून होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांना वागणूक दिली, मांडी घालून खाली बसवलं, जे अपमानास्पद वागणूक दिली त्याची तक्रार केली आणि त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. आणि आम्ही सर्व शिष्टमंडळाने त्या ठिकाणी सह्या केल्यात, अर्ज दिला आहे आणि साहेबांनी त्याला आम्हाला समाधानकारक त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला उत्तरं दिलीत. आणि म्हणून आम्ही त्यांना परत एकदा विनंती केली की जर हे गुन्हे होणार असतील
तर याच्यामध्ये सौम्यपणा आला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचं जीवन उद्ध्वस्त नाही झालं. पण मग मोहनदादा त्यांना म्हणले आणि आमचे बालगुडे साहेबही बोलले की भविष्यामध्ये त्यांना पासपोर्ट असतील, त्यांचे नोकरीचे प्रश्न असतील. आता कांताडी जरी नोकरीला गेला तरी त्यांना पोलिसांची NOC लागते. मग अशा वेळेला त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल. आणि गणपती कार्यकर्ता पुण्याचा एक सहभाग आहे, पोलिसांना बी मदत करणार आहे. सार्वजनिक जीवनामध्ये ज्या ज्या काही नागरिक समस्या असतील त्या त्यावेळेला गणपतीचा कार्यकर्ता धावून जातो. हे आम्ही त्यांच्याकडं आमची मागणी केलेली आहे. आणि एकनाथ शिंदेला आमची इकडनं विनंती आहे की हिंदूंवर खटले दाखल करू नका, हिंदूंचे खटले मागं घ्या. नाही, जो स्पीकर वाजवले त्याचेच गुन्हे आहेत, पण त्याचे कलम 17-18 आहेत, 13 कलम आहेत. आणि त्या कलमानुसार तो कार्यकर्ता आयुष्यातच गणपतीचं काम करणार नाही, सामाजिक काम करणार नाही, हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही त्यांची साधक बाधक चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिले. आता बघू पुढं काय काय होतं. आणि एकनाथ शिंदे साहेबांना बी आम्ही पत्र देणार आहे की तुम्ही जे आवाज दिला, तुम्ही जे कार्यकर्त्यांना उत्सव दिला, जे तुम्ही आदेश दिले, त्या आदेशाचं काटेकोर पालन तुम्ही करा. कार्यकर्त्यांवर बंधनं टाकण्यापेक्षा तुम्ही करा. आणि जे खटले दाखल केलेत हे थांबवावेत आणि हिंदूंचे खटले काढावेत. सार्वजनिक गणेशोत्सवमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा स्वतःच्या पदरचं पैसे नोकरी करून मंडळाचं काम करीत असतो. आणि अशा वेळेला गणेशोत्सव शांततेने पार पडल्यानंतर पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांना कार्यकर्त्यांना ज्या नोटिसा पोलिसांनी दिलेल्या आहेत त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना, गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा एक सामाजिक प्रतिष्ठा असलेला कार्यकर्ता आहे, तो काही गुन्हेगार नाही, तर त्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर आमदार आणि आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे सहन करणार नाही, असा इशारा माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही आत्ता दिलेला आहे. यापूर्वीसुद्धा आपण जर पाहिलं असेल की पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करताना निर्बंध होते, त्या निर्बंधाचं पालन गणेशोत्सव मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता करायचा. आम्ही शांततेचे आहोत, शिस्तीचे आहोत आणि पुणे शहरातलं वातावरण चांगलं राहावं यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत असतो. परंतु एकीकडं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निवडणुकीमध्ये फायदा झाला म्हणून राज्य शासनाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर असतील, त्यांनी फार मोठं ढोल वाजवत जाहीर केलं, नाचा, काय करा, निर्बंधमुक्त आहे, गणेशोत्सव करा. आणि आता तुम्ही कार्यकर्त्यांना नोटिसा देत आहे. हा कुठला न्याय चालला या शासनामध्ये? हे कुणाचं राज्य आहे? मोगलांचं राज्य आहे काय? अजिबात चालणार नाही हे. आणि अशा पद्धतीने आम्ही आज सांगितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला नाही. आणि ज्या पुण्यातल्या लोकांनी IPL दाखल केली हायकोर्टामध्ये, माझी त्यांना एक विनंती आहे की तुम्हाला एवढंच पुणेकरांचा विचार असेल तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करा ना, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा. गरीब कार्यकर्त्यांच्या का अन्याय करता? आणि अशा पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून ललित पाटील आणि ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. बघा, 9 महिने ज्या पद्धतीने तो ससूनमध्ये राहिला त्याची चर्चा आपण केलेलीच आहे. परंतु ललित पाटील हा तपास पूर्ण झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि मला ही शंका मी व्यक्त केली की त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे आणि करोडो रुपयाचा अंमली पदार्थ त्यांनी पुणे, महाराष्ट्र, गुजरात ह्या परिसरात त्याचे सगळे धागेदोरे होते, ही सगळी माहिती पोलिसांपर्यंत पोचली. आणि 9 महिने ज्या पद्धतीने तो ससूनमध्ये राहिला, जीवन त्यांनी पांचतारिक जीवनाचा उपभोग घेतला, त्याला संजीव ठाकूरांनी मदत केली, पोलिसांनी मदत केली, आजी माझे पोलीस अधिकारी होते, काही भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते. आणि या सगळ्यांनी मिळून त्याचा हा व्यवसाय अत्यंत चांगला महाराष्ट्रात भरलेला होता. आणि हे सगळं पैसे देऊन यांचे जीवन त्यांनी सुख आणि समाधान केलं होतं. पण आमची तरुणाई ही बर्बाद होण्याचं काम ललित पाटीलच्या माध्यमातून केलं. म्हणून आम्ही त्याबद्दल सातत्यानं आमची मागणी आहे की ललित पाटीलला नार्को टेस्ट केली पाहिजे, संजीव ठाकूरची नार्को टेस्ट केली पाहिजे, ह्यात सत्य बाहेर येईल. आणि म्हणून आम्ही सातत्यानं हे म्हणतो की हा तपास पूर्ण होण्यासाठी आणि गतीने होण्यासाठी आम्हाला ह्याची भीती वाटते की त्याची नार्को टेस्ट केल्यानंतर ही सगळी लोकं आपल्याला भेटतील, पण ह्याच्यामध्ये त्याचा एन्काउंटर होईल अशी शंका मी व्यक्त केली होती. आणि ती खरी असू शकते, कारण हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे आणि ह्याला पोलिसांचा सपोर्ट आहे आणि मंत्र्यांचा सपोर्ट, हे आम्ही सातत्यानं बोलतो आहे. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांची नावं येतील म्हणून त्याला ह्याच्यापासून पोलिसांनी
त्याच्यावर संरक्षण देऊन व्यवस्थित हा तपास गतीने न्यावा. आणि ज्या पद्धतीनं म्हैसकर साहेबांची जी कमिटी आली होती मेडिकल कमिटी, ही मेडिकल कमिटी बोगस हे पहिल्या दिवसापासून म्हणलो. जिल्हा मेडिकल असोसिएशन आहे त्यांच्याकडे बी यांचं काम नाही. हे मिलिटरीसारख्या एखाद्या मोठ्या डॉक्टर अधिकाऱ्याला त्याच्यावर त्या चौकशीत घेतलं पाहिजे. निवृत्ती जज घेतला पाहिजे आणि ही चौकशी सक्षम होण्यासाठी हा सगळा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी आम्ही मागणी सातत्याने करतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीत उपोषण सुरू असून या उपोषणाला आज सरकारच्या शिष्टमंडळानं भेट दिली आहे. आमचे पुरावे रास्ता साहेबांची समितीने याच्या पुराव्यावर विधानसभेतले आणि भाऊ बोलले की यांच्यासाठी मला का देत नाही द्यायलाच पाहिजे. मग 13,000 का दिले? जर का जाती रक्तसंबंध असेल तर ते आलं लक्षात. 13ला 5 गुन्हा 1.5 लाख करा. हां चला 1.5 लाख बाकीच्या घेऊ लागू आहे का? अरे आता तुम्हाला चर्चा करायची तर मोकळ्या म्हणा तुमचं काय म्हणणं नाही. हे आता ठेकायला आलं घरी 13,000 दिलं तुम्ही एकावर द्यायला मी भाऊ यांचं सापडलं यांना देणार मला का नाही देऊ. कायद्यानुसार रक्तसंबंध असेल तर दुसऱ्या भावाला मिळतो, त्याच्यामध्ये मुलांना मिळतो, पुतण्याला मिळतं ना. आम्ही रक्ताचे भाऊ आहे. तुम्ही काय निकट लावला? संबंध असेल तर मिळणारच आहे, काही प्रश्नच नाही. तुम्ही ऐकायला तयार नाही. मला सांगा मग जर कशी तयारी देण्याची तुम्ही काय निकट लावला भाऊ नाहीत म्हणून? नाही सर्टिफिकेट देणं हा एक मुद्दा झाला आणि याच्याबद्दल हे जे रक्तसंबंधाचे करेक्ट सरसकट महाराष्ट्राला का नाही लावलं एवढाच प्रश्न आहे माझा. नाही, सरसकट म्हणजे हा कुंडीच आहे आणि मराठीचा विषय वेगळा आहे. याच्यामध्ये दोन आहे. कारण कुंडी म्हणून बॅकवर्ड क्लास ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे. मराठा हे बॅकवर्ड क्लास म्हणून डिक्लेअर नाही आहे, त्याला आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. हे डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जो काही आपल्याला डेटा गोळा करायचा तो आयोगाचा विषय आहे. आयोग करेल तो. मग मला सांगा तुम्हाला मराठा तुम्हाला आता मराठ्यांबाबत आता फरक करायचा तुम्ही वेगळा आणि मराठा लिंगायतचा दाद घेतली काय केलं का तुम्ही? नाही, याच्यामध्ये काय झालं आहे की या 1950 सालामध्ये आपण बॅकवर्ड क्लास कमिशननी ज्या ज्या जाती मागासल्या म्हणून आयडेंटिफाय केल्या त्या जातीला हे आरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये मराठा म्हणून याला मागासले जात आहे हे असं त्याच्यामध्ये आयडेंटिफाय झालेली नाही आहे. हे सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे. आपण जेवढे आयोग झाले नाही ते आता ते ती चूक झाली आहे, चूक झाली आहे. नाही त्याला आता ती पण आता त्याला आपण सुधरवतोय. त्याच्यानंतर 6,000 त्यांचा अपघात कसं ते त्याचे जे बॅकवर्ड क्लासेस कमिशन आले ना त्यांना म्हणजे आता खत्री कमिशन होतं, शहा कमिशन होतं, पापट कमिशन होतं. त्यांना उचलून टाकून दिलं म्हणजे आपली असं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण एक नवीन कमिशन करतो आहे. बरोबर नाही बरोबर आहे. आता बरोबर आहे पण आपण हे आता करतो आहे. आता आपण हे करूया आणि याला पद्धतशीरपणे करूया. आम्ही म्हणत नाही करा त्यांना काढू नका. त्यांचं काय म्हणतो बाकीच्या नाही त्याला हे म्हणणं आहे आमचं.
बरोबर आहे, ते लक्षात आलं आणि म्हणून नाही त्यांना काढा ते लक्षात आलं पण नाही ते बरोबर आहे. पण आता नाही कुणबी मी फरक आता कसं झालंय त्यांच्याबाबत काय फरक याच्यामध्ये थोडीशी कायदेशीर अडचण अशी माळी समाजाचा व्यवसाय शेती, बागवान समाजाचा व्यवसाय शेती, जाती भिन्न भिन्न आहेत, धर्म भिन्न भिन्न आहेत. इस्लाम धर्म आणि हिंदू धर्म, मुस्लिम धर्मात जाती आहेत का? मला इथं उत्तर द्या बरोबर. इस्लाम धर्मात जाती आहेत का? तरी 11 जणांना तुम्ही आरक्षण दिलं कसं? तो आहे ते आता बसलं म्हणजे घेऊन नाही बसलं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी हे बघ तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता जी काही करायचं आहे ना याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की तुम्ही या पद्धतीने करा, म्हणून आपण या पद्धतीने करतो. आमचा आम्हाला तुम्हाला भांडायचा अधिकार नाही. तुमचा प्रश्न आम्ही विचारायला त्याच्यासाठी, कारण तुम्ही काय दुसरा असते यायला उतरायला लागले त्याला टप्पा पाडा देईन त्यांना विचारायचं मला तुम्ही कसं कसं काय दुसरा टप्पा आपल्याच मसाला आपण आपल्या साहेबाला आपण फक्त क्लिअर केलं आपल्या बुद्धीत क्लिअर ते आपण करूया याला पद्धतशीरपणे आपण करतोय याला. तर माझं म्हणणं असं आहे आता बरं काम करते आपल्या त्यांचा आवाज स्वीकारला काय नको तर ते आपण सांगितलं त्या विभागाने काय 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 कुठे नमुना दुरुस्त परत मागास सिद्ध करण्यात कमिटीने जे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील मराठा आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. असं आहे की या मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता म्हणून मनोज जरांगे पाटील हे गेले 9 दिवस उपोषणाकरता बसलेले आहेत. अर्थात हे 9 दिवस उपोषणाकरता कधी बसले तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी स्वतः जाऊन मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या 32व्या दिवशी असं सांगितलं की आम्हाला 30 दिवस तुम्ही द्या, 30 दिवसामध्ये तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं 30 दिवस कशा करता, आणखीन 10 दिवस वाढवून देतो, 40 दिवस देतो. परंतु त्या 40 दिवसामध्ये ज्या काही अपेक्षित गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडू शकल्या नाही आणि ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाकरता बसलेले आहेत. आणि म्हणून त्याचप्रमाणे आमचे चिपळूणचे सुद्धा मराठा बांधव, मग त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची मंडळी असेल, सकल मराठा समाजाची मंडळी असेल, ही आज उपोषणाकरता बसलेली आहे. आणि उपोषणाकरता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून ते उपोषणाकरता बसलेले आहेत. आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता केवळ मराठा समाजाचे लोक या ठिकाणी नाहीत, तर हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे लोक देखील आहेत. याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची आता भावना झालेली आहे. आणि म्हणून शासनानं लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमची सर्वांचीच मागणी आहे. तर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्याचे निर्णय झाले. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं इंटेलेक्च्युअल डाटा जो आहे मराठा समाजाचा जमा करावा लागेल आणि त्यासाठी त्यांना वेळ पाहिजे. असं आहे की या तांत्रिक बाबीमध्ये फार मी आज जाऊ इच्छित नाही, कारण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांचा जवळजवळ संयम आता सुटलेला आहे. अशा वेळेला आम्ही काही बोलावं असं नाही, परंतु जो काही वेळ पाहिजे तो मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं या तुम्ही इथे चर्चा करा, तुम्हाला कोणत्या गोष्टी करता आणि किती वेळ पाहिजे ही सुद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी एकदम रास्त आहे. आम्ही परस्पर मीडियामध्ये दावे प्रतिदावे करणं, मागण्या मागणं याच्याऐवजी समोरासमोर बसून जर चर्चा होऊ शकली असती, उदाहरणार्थ यावेळेला
माननीय मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्याकरता गेले. त्यांनी त्यांचा मान राखला, उपोषण सोडवलं, सुटलं. तशाच पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण पक्षाच्या लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांच्या समोर जे काही ठरलं ते इकडून तिकडून काढण्यापेक्षा तुम्ही समोर या. तुम्हाला किती वेळ पाहिजे, कशा करता वेळ पाहिजे, त्या वेळामध्ये तुम्ही नक्की काय काय करणार आहात, ही त्यांची मागणी चुकीची असं मला वाटत नाही. मराठा काँग्रेस प्रमाणपत्राबाबत चिपळूण येथे भूमिका वेगळी घेतली गेली, विभागाच्या पदाच्या बैठकीत वेगळी भूमिका घेतली. असं आहे की संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून, एखादा तालुका, एखादी वाडी वस्ती डोळ्यासमोर ठेवून मला एक सांगितलं पाहिजे की आपण पूर्वी सिनेमे बघायचो की कुटुंबामध्ये बरीच माणसं असायची, घरामध्ये 4-5 मुलं असायची आणि आई, त्या मुलांची आई 4 तांदळाचे दाणे हे पातेल्यामध्ये शिजवत असे आणि सगळे तो जो काय भात तयार होईल किंवा काय पातळ भात तिखट तयार होईल ते आपल्या मुलांना ते वाढत असे आणि त्या मुलांना झोपवत असे. आणि झोपी गेल्यानंतर ती आई ते पातेलं आपल्या हातामध्ये घ्यायची आणि त्या पातेल्याला चिकटलेले 4 भाताचे जर कण असतील किंवा 4 भाताची शीतं असतील त्याच्यामध्ये पाणी घालून ती आई ते पाणी भाताचं भात म्हणून खायची. आज मराठा समाजाची तीच परिस्थिती आहे. मराठा समाजानं आपल्या पुढ्यातलं सगळ्यांना वाढून मराठा समाज मोकळा झालेला आहे आणि आता मराठा समाजाला फक्त आणि फक्त उरली सुरली 4 शीतं वाट्याला येत आहेत. हे मराठा समाजाचं अतिशय दुःख आहे आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना आणि माझ्यासारख्या अनेक लोकप्रतिनिधींना हे दुःख आहे. त्यामुळं एखादा तालुका काय म्हणतो यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश काय करतोय याला माझ्या दृष्टीनं महत्त्व आहे आणि म्हणून कशा पद्धतीनं आरक्षण द्यायचं हे तुम्ही द्या. परंतु जरांगे पाटलांची भूमिका किंवा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांची भूमिका हीच आहे, आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी आणि टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण द्या, हे महत्त्वाचं आहे. कुठे काय घडलं हे महत्त्वाचं नाही. एक मराठा, लाख मराठा, मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. नाही समजा माहिती सरांशी घ्या ना घेवायचं गृहमंत्र्यांनी जे मराठा आंदोलक जे हिंसक वळणाकडे जात आहे त्यांचे 7 कलम लावा किंवा गुन्हे दाखल करा असं म्हटलेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की आता कुठल्याही प्रकारची भावना व्यक्त करण्याची ही वेळ नाही. संपूर्ण महाराष्ट्रानं संयम पाळावा, शांतता राखावी आणि पोलीस खात्यानं सुद्धा किंवा गृहमंत्रालयानं सुद्धा ही वेळ नाही की कोणावर 307, 304 अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं आणि त्याची प्रसिद्धी करणं ही वेळ नाही. ही वेळ आहे तर मराठा समाजाला समजून घेण्याची वेळ आहे. याचं कारण ह्या मराठा समाजाची दंगल कधीच होत नव्हती. आत्तासुद्धा याच्यामध्ये मराठा समाजाचेच लोक आहेत का हे पहिल्यांदा शोधा आणि मग मराठा समाजाच्या लोकांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा. यापूर्वी देखील अशा अनेक दंगली झालेल्या आहेत ज्याचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. ती दंगल शमवली जाते, वातावरण निवळवलं जातं, शांत केलं जातं आणि मग शोधून कुठे बघून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. आज इतकी घाई करू नये गृहमंत्रालयानं, एवढीच मी विनंती केली. भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. काल सर्वपक्ष बैठकीमध्ये पण जे कानावर आलं ते अशोक चव्हाणजी असतील, विजय वडेट्टीवारजी असतील, ते केंद्राने हस्तक्षेप करावा. मग मला ह्या निमित्ताने प्रश्न असा विचारायचा आहे की उठसूट तुम्ही मोदीजींकडे बोट दाखवता, केंद्र सरकारकडे बोट दाखवता, पण मराठा आरक्षण ह्या विषयावर राहुल गांधीजींची काय भूमिका आहे? एक साधा ट्विट तरी त्यांनी मराठा आरक्षण या विषयावर राहुल गांधीजींनी केलं आहे का? मग केंद्र सरकार आणि मोदीजींकडे बोट दाखवणारे हे नेमकं राहुल गांधींना हे जे काय बाकी 5 राज्यामध्ये जे प्रचार काँग्रेसचा जो सुरू आहे, सगळीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाच्या बद्दल विष पेरतायत. मग त्यांना एक साधा ट्विट
किंवा जरांगे पाटलांना एक साधा फोन पण करायसारखं राहुल गांधींना वाटलं नाही का? मग काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे जे नेते मंडळी आहेत किंवा 10 जनपदचा जो नवीन कामगार आहे, जो भांडूपवरून रोज बोलतो, तर त्या संजय राजाराम राऊतला सांगेन, तुझ्या मातोश्रीच्या नवीन मम्मीला एक साधं मराठा आरक्षणावर काहीतरी बोलायला तरी सांग. राहुल गांधींना भूमिका मांडायला तरी सांगा आणि मग अन्य लोकांवर बोला आणि मग आमच्याकडून अपेक्षा ठेवा. आमचं केंद्र सरकार, मग अमित भाई शाह असतील किंवा मोदीजी असतील, प्रत्येक क्षणाची माहिती आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय फडणवीस साहेबांकडून आणि आदरणीय बावनकुळे साहेबांकडून घेतायत. आमची चिंता करू नका, पण तुमच्या नेते मंडळी ज्यांना तुम्ही राष्ट्रीय नेते मानता, त्यांनी एक साधं मराठा आरक्षणावर एक ट्विट पण करत नसतील, मग त्यांना आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहेत असं आम्ही समजावं का? याबद्दल थोडं काँग्रेस नेत्यांनी आणि 10 जनपदच्या नवीन कामगारांनी संजय राजाराम राऊतनी सांगावं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि आज आपल्या चर्चेतल्या मुद्द्याचा विषय आहे, मागील तब्बल 1.5 तासापासून सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटलांबरोबर चर्चा सुरू आहे. या चर्चेअंती मोठा निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता व्यक्त केली जाते. सरकारकडून आज सकाळपासूनच या शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाणार अशी चर्चा होती. त्या अगोदर मुख्यमंत्र्यांसोबत या शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती चर्चा देखील पार पडली आणि मग हे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. नेमकं चर्चा काय सुरू आहे, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का, या अनेक विषयांवर आपण या लाईव्हच्या माध्यमातून या चर्चेतल्या मुद्द्यातून चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी झालाय अर्थातच माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, सकाळपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जाईल अशी चर्चा होती. अखेर हे शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालंय. मागच्या 1.5 तासापासून अधिक वेळ झालाय शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करतंय. या लाईव्हच्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर पहिला प्रश्न तुला हाच आहे की नेमकं या शिष्टमंडळात कोण आहे? संकेत, आपण बघितलं तर काल जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती जी आहे सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये एक ठराव करण्यात आला होता की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण जे आहे ते मागे घ्यावं, कारण आरक्षणासाठी आम्हाला हे टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे कुठंतरी आम्हाला वेळ लागेल असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं. आणि आज ज्या प्रकारे अपेक्षित होतं की सरकारचं जे शिष्टमंडळ आहे जे जरांगे पाटलांची भेट घेणार आहे, तर आजच्या ज्या शिष्टमंडळामध्ये संकेत जे आहेत 4 मंत्री आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे आहेत, अतुल 4 मंत्री या शिष्टमंडळामध्ये आहेत आणि त्याचबरोबर 2 निवृत्त न्यायमूर्ती, ज्यामध्ये न्यायमूर्ती सुनील सुक्रे आणि न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड, ह्या 2 जे आहेत ते जरांगे पाटलांना कायदेशीर बाबी ह्या 1.5 तासापासून समजावून सांगत आहेत. आणि त्याचबरोबर याच्या शिष्टमंडळामध्ये 2 आमदारांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नारायण कुचे आणि बच्चू कडू जे आहेत ते जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत. संकेत, ज्या प्रकारे जे न्यायमूर्ती आहेत जरांगे पाटलांना सांगतायत की ज्या प्रकारे आपण बघितलं तर 2021 मध्ये जे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं ते का रद्द करण्यात आलं होतं, कारण आरक्षणाची एक जे आहे ती पूर्तता करावी लागते, ते म्हणजे की मराठा समाज हा मागासवर्गीय ठरणं संकेत हे फार गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं होतं की मराठा समाज हा मागासवर्गीय ठरलेला नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही. हीच बाब जी आहे ती जरांगे पाटलांना समजून सांगण्यात येत आहे की आम्हाला जे कोर्टाने ती निरीक्षणं नोंदवली आहे, ज्या त्रुटी काढलेल्या आहेत त्याची आम्हाला पूर्तता करायची आहे, त्यासाठी आम्हाला वेळ लागतो आहे असं जरांगे पाटलांना सांगण्यात येत आहे. आणि जरांगे पाटलांनी जे म्हणतायत की त्या दृष्टिकोनातून जरांगे पाटील ही चर्चा करतायत. संकेत, राजरत्न, जर आपण बघितलं आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे की राज्य सरकारला वेळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील अखेर तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटलांची शिष्टमंडळासोबत जी आहे ती यशस्वी चर्चा देखील झालेली आहे. तू जशी माहिती दिलीस त्याप्रमाणे
शिष्टमंडळामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश आहे, 2 आमदारांचा समावेश आहे आणि 2 निवृत्त न्यायमूर्ती आहेत, ज्यांनी हा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सादर केला होता. ते गायकवाड सुद्धा या न्यायमूर्ती गायकवाड जे आहेत, MG गायकवाड ते आहेत, सुनील सुखरे आहेत. कायदेशीर बाबी त्यांनी सगळ्यांना पटवून दिल्यात. मात्र जरांगे पाटलांनी असा सवाल उपस्थित केला आहे की 13,000 कुणबी प्रमाणपत्र जे आहेत त्याच्यावर सरसकट मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही का? त्यांनी 1967ला जे माळी जातीला आरक्षण दिलं होतं त्याचा संदर्भ जो आहे तो संदर्भ देखील दिलेला आहे या ठिकाणी. कदाचित जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते सुटू शकतं अशी शक्यता देखील आता व्यक्त केली जाते. आतापर्यंत मला सांग की या सगळ्या शिष्टमंडळाने नेमकी जरांगे पाटलांबरोबर चर्चा काय केली आहे आणि 4 मंत्री जे आहेत त्यापैकी धनंजय मुंडे जरांगे पाटलांशी बोलत होते. नेमकं धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांना काय आश्वासन दिलंय? धनंजय मुंडेंनी जे आहे ते जरांगे पाटलांना आश्वासन दिलेले आहे की आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे उपोषण मागे घ्या, आम्ही मराठा समाजाला टिकणारच आरक्षण देणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्हाला जो इम्पेरिकल डेटा आहे तो कलेक्ट करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही जो आहे तो नवीन आयोग स्थापन करणार आहोत. नवीन आयोग स्थापन केल्याच्या नंतर जो डेटा कलेक्ट होईल त्यातनं मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करायला पुरेसे पुरावे आम्हाला गोळा करायचे, जे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याच्यामध्ये आम्ही सादर करणार आहोत. त्यासाठी आम्हाला थोडासा वेळ द्या अशी विनंती धनंजय मुंडे हे करताना दिसत आहेत जरांगे पाटलांना. आणि त्याच दृष्टिकोनातून जे आहे ते निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत ते सुद्धा हीच बाब जरांगे पाटलांना समजून सांगतायत. संकेत आता जर आपण पाहिलं तर जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये बोलत आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर यशस्वी चर्चा झाल्याची माहिती मिळते. 7 डिसेंबरला नागपुरात जे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती त्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी खरं तर आरक्षणावर चर्चा होणार आहे आणि 8 डिसेंबरला मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा जी आहे ती करू असं धनंजय मुंडेंनी आश्वासन देखील जरांगे पाटलांना दिलेलं आहे. राजरत्न जर आपण बघितलं तर क्युरेटिव्ह पिटिशन देखील राज्य सरकारने दाखल केलेली आहे. आत्ता जर आपण बघितलं तर अनेक चर्चा अनेक उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या मराठा आरक्षणावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर मला सांगा आता या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे. महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचं काम सुरू करावं आणि ऑलरेडी ते काही भागांमध्ये सुरू देखील झालेलं आहे असं या शिष्टमंडळाकडून न्यायमूर्तींकडून सांगण्यात आलं की केवळ मराठवाड्यात नव्हे तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊ. जरांगे पाटलांबरोबर चर्चा देखील सुरू झाली आहे. तुझं परसेप्शन काय आहे? जरांगे पाटील आज उपोषण मागे घेतील का? संकेत, ज्या प्रकारे निवृत्त न्यायमूर्तींकडून कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या आहेत त्यामुळे कुठेतरी दाट शक्यता वाटते संकेत की सारखं निवृत्त न्यायमूर्ती सांगतात की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींची पूर्तता करणं गरजेचं आहे. आम्हाला 1-2 दिवसामध्ये आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, कारण आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाज हा मागास ठरणं गरजेचं आहे. ही वारंवार गोष्ट जरांगे पाटलांना समजून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुठंतरी हे उपोषण जे आहे जरांगे पाटलांचे कुठंतरी मागे घेतला जाऊ शकतं आणि सरकारला जो आहे तो वेळ दिला जाऊ शकतो. संकेत, त्यातनं सकारात्मक गोष्ट सुद्धा बाहेर येऊ शकते, कारण जरांगे पाटील म्हणतायत की ठीक आहे तुम्ही आयोग स्थापन करतायत ना, त्या आयोगासाठी तुम्ही आर्थिक तरतूद करा, जास्त मनुष्यबळ पुरवा आणि अधिकाधिक पुरावे गोळा करून मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्यांनी सरकारकडे केलेली आहे. संकेत, जरांगे पाटलांनी वेळ घ्या पण आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील आता सांगताना पाहायला मिळत आहेत. सरकारला वेळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता एक शक्यता अशी निर्माण झाली की मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण जे आहे ते मागे घेतील. आतापर्यंत जर आपण पाहिलं 2.25 तास झाले चर्चा सुरू होऊन. या चर्चेमध्ये प्रामुख्याने मुद्दे जर आपण पाहिले तर न्यायमूर्तींकडून 1-2 दिवसात आरक्षण देता येणार नाही असा प्रमुख मुद्दा जो आहे तो मांडला गेला आहे. मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग आपण सादर करू असं माजी न्यायमूर्तींकडून सांगण्यात आलंय. सोबतच सुप्रीम कोर्टातलं कामकाज हे दृष्टिक्षेपात आहे, काही वेळ जो आहे तो यासाठी लागू शकतो असं देखील या निवृत्त न्यायाधीशांकडून सांगण्यात आलंय. आम्ही अहवाल तयार करतोय, 1-2 महिन्यात सगळा अहवाल जो आहे तो तयार होईल असं SM सुक्रेंनी जरांगे पाटलांना सांगितलेलं आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर मराठ्यांना सरसकट आरक्षण का देऊ शकत नाही असा वारंवार सवाल जे आहेत ते जरांगे पाटील विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यासोबतच जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कार्यवाही जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न जर आपण 2021ची सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर पाहिली तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 15वा आणि 16वा मुद्दा हाच होता की आर्थिक मागासलेपण जे आहे किंवा सामाजिक मागासलेपण जे आहे ते मराठा समाजाचं सिद्ध होत नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते मिळू शकत नाहीये.
आज पुन्हा एकदा न्यायमूर्तींकडून हेच सांगण्यात आलं की मागास जे मराठा ठरतायत त्यांना आपण आरक्षण देऊ, त्याबाबतची चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीत आता जरांगे पाटलांशी सुद्धा तिथे चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या खरं तर 9 दिवसामध्ये खूप मोठा कालावधी जो आहे तो राज्यभर आपल्याला या आरक्षणाचा पाहायला मिळाला. नेमके हायलाईट्स काय सांगता येतील तुला? 9 दिवसामध्ये नेमकं काय घडलं होतं? संकेत सर, 9 दिवसांचं हायलाईट्स बघितलं तर ज्या प्रकारे सरकारने आश्वासन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये की आम्हाला 30 दिवसांचा वेळ द्या, आम्ही आरक्षण देतो, असं सरकारने आश्वासन दिलं होतं. पण जरांगे पाटलांनी आणखी 10 दिवस वाढवून दिले होते की तुम्ही 40 दिवस घ्या पण आम्हाला आरक्षण द्या. पण सरकारने आरक्षण दिलं नाही. त्यामुळे जरांगे पाटलांना पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते उपोषणाला बसावं लागलं होतं. पण ह्या वेळेसचं जे आंदोलन होतं ते अधिक आक्रमक होतं. कारण संकेत, जरांगे पाटील सारखं सांगत होते की संयमाने आंदोलन करा, पण जनता ही ऐकायला तयार नव्हती. मराठा बांधव हे ऐकायला तयार नव्हते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जाळपोळीचे प्रकार, बसवरती दगडफेकीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले होते की जो लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या, त्यांची घरं जाळण्यात आली. हे प्रकरण जे आहे प्रचंड महाराष्ट्रामध्ये भयंकर स्वरूप धारण करताना पाहायला मिळत होतं संकेत. आणि आज कुठंतरी काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीतून एक सकारात्मक तोडगा काढण्यात आला, एक ठराव पास करण्यात आला संकेत. आणि त्यातून आज जे आहे त्या शिष्टमंडळांनी जी आहे जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे. आणि जरांगे पाटील आता कुठंतरी म्हणतात की सरकार, आत्ताची ब्रेकिंग आहे संकेत, आता जरांगे पाटील म्हणतात की सरकार आपल्याला आरक्षण देण्यासाठी तयार झालेलं आहे, त्यामुळे आपण सरकारला आता वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे जरांगे पाटलाचं उपोषण जे आहे ते कुठंतरी आता संपल्यात जमा असू शकतं संकेत. लवकरात लवकर याची घोषणा सुद्धा होऊ शकते असं सध्या दृष्टिक्षेपात दिसतंय संकेत. सोबतच राजरत्न, आत्ता दिलेला वेळ जो आहे तो शेवटचा वेळ सरकारला असेल असं देखील म्हणत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं म्हणजे आत्ताचे 9 दिवस, अगोदरचे 17 दिवस आणि त्यानंतरचा 41 दिवसाचा वेळ जो मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला होता, याच्यामध्ये जरी 41 दिवसाचा वेळ त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला असला, 41व्या दिवशी उपोषण सुरू झालं. या सगळ्यामध्ये जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर आपले कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली होती. आणि केवळ मराठवाड्यापुरतं, विदर्भापुरतं मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभा झाल्या होत्या. आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मनोज जरांगे पाटलांच्या सभेला मिळताना पाहायला मिळत होता. सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे असं मनोज जरांगे पाटील आता म्हणतायत. म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं तू जसं सांगितलंस तसं उपोषण जे आहे ते आता निर्णायक टप्प्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. आणि कुठल्याही क्षणी आता मनोज जरांगे पाटील उपोषण सोडतील अशी शक्यता जी आहे ती शक्यता निर्माण झाली आहे. राजरत्न, अगदी जाता जाता मला सांग की नेमका मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आहे? 1980 पासूनची मागणी आहे. अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं, त्यानंतर कोपर्डीच्या घटनेनंतर हे मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. 58 मोर्चे, शांततापूर्ण मोर्चे मराठा समाजाने काढले. त्यानंतर मधल्या काळात कुठेतरी ही मागणी थंड होते का काय, किंवा मागणी मागे पडली का काय असंच वाटत होतं. मात्र मराठवाड्यात जे 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं, 1 सप्टेंबरला या आंदोलनावर लाठीचार्ज झाला. मनोज जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटी हे नाव घराघरामध्ये पोहोचलंय. या नेमकं मराठा आरक्षणाच्या मागणीबद्दल काय सांगशील? कारण खूप जुनी मागणी आहे. संकेत, आपण बघितलं तर मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती जवळपास 40 वर्ष जुनी मागणी आहे. कारण 1982 मध्ये पहिल्यांदा अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा काढण्यात आला होता मराठा आरक्षणासाठी. तेव्हापासूनची ही मागणी आहे. त्यानंतर 2003 मध्ये बघितलं तर आपण राष्ट्रवादीच्या ज्या तत्कालीन आमदार होत्या शालिनीताई पाटील आणि छावा संघटनेचे जे अध्यक्ष होते अण्णासाहेब जावळे पाटील यांनी महाराष्ट्रभर मोर्चे काढले होते की आरक्षण जे आहे आर्थिक निकषावर असावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, यासाठी त्यांनी मोर्चे काढले होते संकेत. तेव्हापासून ही मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागली होती. पण ज्या प्रकारे आपण बघितलं की 2013 मध्ये निवडणूक अगदी तोंडावरती आलेली असताना पृथ्वीराज चव्हाण जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी नारायण राणे समिती नेमली. आणि त्यानंतर समितीने जो अहवाल दिला त्या अहवालानुसार SCBC SCBC म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जो प्रवर्ग आहे हा प्रवर्ग तयार करून त्यांना 16% आरक्षण देण्यात आलं होतं. अशी तरतूद जी आहे ती सरकारने केली होती संकेत. पण त्यानंतर जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली. आणि याचिका दाखल केल्याच्या नंतर त्या ज्या आरक्षणावरती जे आहे ते सुप्रीम कोर्टाने स्टे लावला होता. उच्च न्यायालयाने स्टे लावला. परत तो जो आहे त्या ज्या निर्णयाला आव्हान सुप्रीम कोर्टात देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा जे आहे ती मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. एकंदरीत राजरत्न जर आपण बघितलं संकेत स्थगिती कायमच ठेवली. त्यापुढे आपण बघितलं कोपर्डीची घटना घडली
आणि त्यानंतर कुठेतरी मराठा आरक्षण जे आहे त्याला जोर धरू लागलं संकेत. त्यानंतर 2017मध्ये जे आहे ती सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी कमिटी स्थापन केली आणि कमिटीकडे सांगितलं की मराठा समाज मागासवर्गीय डेटा जो आहे, मराठा समाज मागास ठरतो का, त्याचा डेटा कलेक्ट करण्यास सांगितलं. आणि त्यानंतर गायकवाड समितीच्या अहवालानुसार जो आहे तो मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलं होतं. पुढं ह्या आरक्षणाला परत उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं संकेत. आणि त्यानंतर न्यायालयाने सांगितलं की मराठा समाजाला 16% आरक्षण देता येऊ शकत नाही. मराठा समाजाला आम्ही 12% शिक्षणामध्ये आणि 13% जे आहे ते नोकरीमध्ये आरक्षण देतो असं सांगितलं. पुढं ते सुप्रीम कोर्टात गेलं हे आरक्षण. आणि कुठं तिथं गेल्याच्या नंतर जे अशोक भूषण आहेत न्यायमूर्ती, त्यांच्या 5 सदस्यीय जे खंडपीठ घटनापीठ स्थापन करण्यात आलं होतं, त्यांनी सांगितलं की मराठा समाज हा मागासवर्गीय ठरत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना आरक्षण देऊ शकत नाही. आणि त्यांनी एका ज्या केसचा आहे तो संदर्भ दिला होता, इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992चा जो खटला होता, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा जी आहे ती 50%पेक्षा पुढेही सरकू शकत नाही. जर रेअर केस असेल तेव्हाच आम्ही जे आहे त्या जातीला आरक्षण दिल्या जाऊ शकतं. पण या ठिकाणी मराठा समाजाची जी केस आहे ती रेअर केस दिसत नाही, त्यामुळे आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाच्या वतीने सांगण्यात आलं. परत ह्या ज्या निर्णयाला जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. ती पुनर्विचार याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळली संकेत. आता सरकार पुढे एकच पर्याय आहे, तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. आणि त्यासाठी जे पुरावे आहेत ते सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावेच लागणार आहेत, कारण ही सरकार पुढे एक शेवटची संधी आहे. आणि सरकार सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून तयारी करताना दिसते. एका बाजूला जी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून जे आहे ते आरक्षण दिल्या जाऊ शकतं, त्या दृष्टिकोनातून जे आहे त्या हालचाली चालू करण्यात आलेल्या आहेत. आपण बघतोय की त्या दृष्टिकोनातून प्रमाणपत्र सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे ते क्युरेटिव्ह पिटिशननुसार जे आहे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये लढा चालू ठेवणार आहे. आणि जी आहे आयोग सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे संकेत, नवीन आयोग स्थापन करण्यात आले. त्यामुळे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करून सुप्रीम कोर्टामध्ये सरकार हे अधिक सक्षमपणे लढताना दिसेल येणार काय असं. राजरत्न, नक्कीच मराठा आरक्षणाच्या मागणीच्या बाबत जर आपण पाहिलं तर पुढे निवडणूक दिसत होती, आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल अशी स्थिती होती. आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण सरकारने नारायण राणे समितीचा अहवाल स्वीकारला आणि मराठा समाजाला आम्ही 16% आरक्षण देऊ असं सांगितलं. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिकोडकरांनी त्याला आव्हान दिलं, त्याला स्थगिती मिळाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. फडणवीस सरकारने सुरुवातीला नगरचे जे न्यायमूर्ती होते, न्यायमूर्ती मस्के, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मराठा समाजाचा अहवाल जो आहे तो सादर केला. मात्र मस्केंच्या अकाली निधनानंतर न्यायमूर्ती गायकवाडांकडे ते काम आलं आणि गायकवाड समितीचा अहवाल जो आहे त्या अहवालाच्या आधारावर ते आरक्षण मिळालं देखील, उच्च न्यायालयाने मध्ये टिकलं देखील. मात्र ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी त्याला आव्हान दिलं. उच्च न्यायालयामध्ये त्याला स्टे जो आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर पुन्हा हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली, मात्र ती याचिका देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आता क्युरेटिव्ह पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. आणि शेवटचा कायदेशीर पर्याय जो आहे राज्य सरकार पुढे एकच क्युरेटिव्ह पिटिशनचा राहिला होता, तो देखील आता राज्य सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर सुनावणी घेत आहे. इकडे जर आपण आज पाहिलं तर मनोज जरांगे पाटील कोणत्याही क्षणी उपोषण सोडण्याची घोषणा करतील अशी आत्ताची स्थिती आहे. एकंदरीत आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण किंवा मनोज जरांगे पाटलांना मिळणारा समाजाचा पाठिंबा पाहता राज्य सरकारवर मोठा दबाव जो आहे तो दबाव आला होता. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिलाय. सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती आता आपण पाहतोय या निमित्तानं की मनोज जरांगे पाटील आता कुठल्याही क्षणी उपोषण सोडण्याची घोषणा करतील अशी आत्ताची तयारी आहे. आणि 24 डिसेंबरपर्यंतचा म्हणजे राजरत्न तब्बल 1 महिन्यापेक्षा अधिक वेळ जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी इथं दिल्याचं पाहायला मिळतं. आणि संकेत त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारला शेवटची संधी आहे, यानंतर ते संधी देणार नाही. त्यामुळे सरकारला काहीही करून मराठा समाजाला आरक्षण या 24 डिसेंबरपर्यंत देणं आहे संकेत. ही सरकारवरती प्रचंड दबाव येणार आहे. या गोष्टीमुळे सरकारला सुद्धा अधिक गतीने काम करावं लागणार आहे संकेत. वेळ घ्या पण आरक्षण द्या असं देखील आता मनोज जरांगे पाटील इथं म्हणताना पाहायला मिळत आहेत. आता मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्याची घोषणा केव्हा करतात हेच पाहणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि या मागणीनंतर म्हणजे अतुल सावे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, नारायण कुचे, बच्चू कडू,
मंगेश चिवटेचे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आहेत ते देखील काही वेळापूर्वी होते. सोबतच दोन्ही न्यायमूर्ती MG गायकवाड आणि SM सुक्रे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणताना पाहायला मिळाले. आता या सगळ्यानंतर मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्याची घोषणा केव्हा करतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.